आणि हा जो सकाळचा जो FVG होता, तर त्याच्या खाली जात नाही. म्हणजे इथं जाण्यासाठी मार्केटने जी इथून सुरुवात केलेली होती, एक्झॅक्टली त्याने 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, ठीक आहे. एवढी सेलिंग आल्यानंतर पण तिथं सस्टेन झाला आणि हे फक्त या खालचे SL उडवले लिक्विडिटी लिक्विड घेतली त्याने. असा एक बनतो एक ₹1100 ची रिस्क बनते त्याला. खाली त्याने लिक्विड केलेली आहे. ते तर आहे. हे तर क्लिअर दिसतंय लिक्विडिटी स्वीप आहे. लिक्विडिटी स्वीप नंतरची पहिली कॅन्डल बनते. ओके. तर तिला आपण इन्स्टिट्यूशनल फंडिंग कॅन्डल असं म्हणतो, IFC. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ केसमध्ये ही IFC कॅन्डल असते. मी कधी उल्लेख केला नाही IFC कॅन्डलचा. बट लिक्विडिटी स्वीपच्या नंतर ही जी पहिली बनते ना, ही IFC कॅन्डल असते. ही निर्णायक असते. ही जर सस्टेन झाली, कारण की ती दिसतेच आहे. व्हॉल्यूम मॅसिव्ह बनवलेला आहे. बघू ती सस्टेन होते का आणि काय. बट RSI पण बघितला तरी चांगली गोष्ट आहे. याला ऑर्डर टाकतो मी थांब. टाकताय ऑर्डर? मी टाकली. क्या बात है. म्हटलं की बघू आताची रिक्स. 900 ₹1000 ₹1000 बोलता बोलता ₹1000 होऊन गेले. काढा. ज्याने कोणी इथून एंट्री केलेली ना, तसा SL इथे शिफ्ट केला असेल. नंतर इथं शिफ्ट केला. आता प्रत्येक लो बघ त्याचा एक पण प्रिव्हियस कॅन्डलच्या 50% सुद्धा येत नाहीये. आय होप तू SL तुझा ट्रेल लावतोय. ट्रेलिंग करतोय. ट्रेलिंग करतोय. गुड गुड. प्रत्येक कॅन्डलच्या खाली. आता ही कॅन्डल क्लोज होऊ दे 2 मिनिटं. तोपर्यंत इथे SL ठेव किंवा इथे ओपनिंगला ठेव. जाऊ द्या आता. समाधानी 21 मध्ये. डन 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 डन.